महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना जर त्यांच्याकडं प्रवासी वाहतुकीचा बिल्ला असेल तरच तो गाडी चालवू शकणार आहे. कारवाई मात्र पक्की होणार आहे. आणि आता पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत, ते बाईक टॅक्सीवाले आहेत, त्यांना सगळ्यांना प्रवासी वाहतुकीचे बिल्ले RTO कडून काढावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे 15 वर्षाचा दाखला, पोलीस रिपोर्ट, राशन कार्ड, वोटिंग कार्ड ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आणि जर प्रवासी वाहतुकीचा बिल्ला नसेल तर तो पर्यटक परवान्याची गाडीसुद्धा चालवू शकणार नाही. कारवाई ही सतत होत राहणार आहे, हे मात्र कोणी विसरू नका. तर काय आहे माहिती आहे का, पर्यटक परवान्याचे परवाने हे ऑल इंडिया परमिट आहेत, पण प्रवासी वाहतुकीचा बिल्ला मात्र त्यांना लागतो. आणि जर प्रवासी वाहतुकीचा बिल्ला नसेल तर डायरेक्ट त्या चालकावरती कारवाई होणार आहे. शिवाय लवकरच बाईक टॅक्सीसाठी बिल्ले मिळणार आहेत. बाईक टॅक्सीसुद्धा अधिकृत होणार, हे मात्र कोणी विसरू नका. आणि जे पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत ऑल इंडिया परमिट, त्यांना सुद्धा प्रवासी वाहतुकीचा बिल्ला हा काढावाच लागणार आहे. 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, पोलीस रिपोर्ट, राशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड आणि इथला काही शाळेचा दाखला, ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. शिवाय मराठी भाषेचं ज्ञान हे त्याला लागणार आहे. भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. आणि आता हे मग काय म्हणतील माहिती आहे का, आता ह्यांच्या नेतेवर अडतील बघा, बिल्ला लागत नाही, बिल्ला लागत नाही. पण त्याचं व्हॉइस रेकॉर्ड होणार आहे. आणि लवकरच ह्यांच्यावरती सुद्धा पर्यटक परवान्याच्या गाड्या वगैरे सर्वांच्यावरती कारवाई होणार आहे, हे मात्र विसरू नका. तर प्रत्येकानं आता पर्यटक परवान्याच्या गाड्या जे चालवत आहेत त्यांनी काढा जावा RTOला जाऊन बिल्ल. व्हॉइस रेकॉर्ड मात्र होणार आहे की तुम्ही बिल्ले काढताना मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही, हे मात्र विसरू नका. आणि बाईक टॅक्सीसाठी सुद्धा लवकरच बिल्ल्याचं काम चालू होणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.